संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी व आगरी बांधवांचे कुलदैवत असणाऱ्या एकविरा देवीची चैत्र यात्रा सुरू झाली। त्यातच ठिकठिकाणाहून आई एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सिमरन ग्रुप सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळ भगतवाडी सुकापूर तसेच आदई ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आई एकविरेच्या चैत्र उत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आई एकविरेचा चैत्र सप्तमीचा मोठा उत्सव हा कार्ला येथे आयोजित केला जातो। मात्र या उत्सवाला ज्येष्ठ नागरिकांना जाणे शक्य होत नाही। या ठिकाणी पायी डोंगर चढणे हे शक्य होत नसल्यामुळे प्रमोद भगत यांनी आई एकविरा मातेचे प्रतिमंदिर उभारून अनेकांना एकविरा आईच्या दर्शनाचा लाभ मिळवून दिला असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केल्यात। तसेच ज्येष्ठ नागरिकांची दर्शनासाठी अडचण दूर केल्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रमोद भगत यांच्या कृतीचे कौतुक देखील केले। शुक्रवारी हा पालखी सोहळा भगतवाडी येथील मंदिरातून सुकापूर आणि आदई गावात मिरवणुकीने पार पडला। त्या पालखी सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नक्कीच गेली 15 ते 16 वर्षापासून मी हा प्रयत्न करत होतो, पण आपल्याला एक चांगला बेस मिळत नव्हता, जागा मिळत नव्हती आणि बरेचसे प्रॉब्लेम होते। पण आता गेल्या वर्षी आपण स्थापना प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि अनेक एकविरा भक्त इथे येऊन दर्शन घेतात आणि त्यांना खूप चांगलं वाटतं इथं येऊन। असंख्य भाविक इथं एकविरा आई गावदेवी मंदिरचं दर्शन घेऊन गेले। खरंच खूप चांगलं वाटतंय आणि आपल्या सगळ्यांचा सहकार्य मला असाच लाभतोय, त्यामुळे आपण सगळ्यांना मी धन्यवाद देतो। महिलांसाठी हे सांगेन का प्रत्येक जण बोलत होतं का प्रत्येक नवऱ्याची जी सपोर्टिंगला एक नवरा लागतो एकविरा आई जवळ जायला, पण आज आम्ही एकटा येऊ शकतो आणि गावातल्या महिला खूप खुश आहेत की आज एकविरा आईचं मंदिर आपण भगतवाडीमध्ये बांधतो। मी सगळ्या भाविकांचा धन्यवाद करते का आज ते सगळेजण इथे दर्शन। एवढंच सांगेल मी या एरियामध्ये सुका एरियामध्ये आमच्या एरियामध्ये असं देवीचं मंदिर जवळजवळ नाही। या लोकांनी गावाची आम्ही थोडाफार मिळून ही चांगली गोष्ट केली की आम्ही लोकांना इथे नजदीक यायला आमच्या अनेक त्या मंदिरात येऊ शकतो। खूप आनंद झाला, मला तर खूप आनंद झाला। कारण का गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांचा नवस होता, मी एकविरेला गेलेलो पण मला वरती चढता नाही आलं कारण का माझ्या डोक्याला अटॅक मारला। मग मी खाली बसून तिचं दर्शन घेतलं, पण जेव्हापासून हे मला भेटले हे माझं झालंय असं मला वाटलं की मला खूप आनंद झाला। आता मला याच्याशिवाय कुठलंच नाही दिसणार। भक्तासाठी म्हणजे एवढे भक्त आहेत की विचारू नका, की त्यांना खूप आनंद होईल। ह्या बाबांसारखं ज्यांना चढायला मिळत नाही वरती, मी पण गेलो आम्हाला ही माऊली इथे आले ना एवढंच आनंद झाला आम्हाला बस। आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।